शिना नदी 2 महिन्यापासून कोरडी. अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिना नदीला गेल्या 2 महिन्यापासून पाणी नसल्याने नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे वांगी, मनगोळी, वडकबाळ, होनमुर्गी, बिरनाळ, राजूर, औराद, बोळकोटे, बंदरगी, कोमटे, संजवाड, शिंदखेड, हतूर, नंदूर यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. शिना नदीकाठच्या गावाची मुख्य जलस्रोत व्यवस्था असलेल्या शिना नदीवर अवलंबून असते. मात्र नदी कोरडी पडल्यामुळे विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांची पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना लांब अंतरावर जावे लागत असून काही ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नदीत पाणी नसल्याने शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकरी विहिरी व बोरवेलच्या आधारे पिके जगवण्याचा प्रयत्न करत असले तरी जलस्रोत आटत असल्याने शेती धोक्यात आली आहे. पशुपालकांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून वैरणीची टंचाई देखील निर्माण झाली आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालकांना जादा खर्च करून वैरण खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालक व्यवसायावरही विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते शिना नदीतील पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाची कामे, बंधारे, पाझर तलाव आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवण्यात प्रशासनाने लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरली जात आहे. शिना नदी कोरडी पडण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत असून त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने, संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. तसेच शिना नदीतील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी केली जात आहे. शिना नदी 2 महिन्यापासून कोरडी पडल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आगामी काळात पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता तातडीने कृती आराखडा राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.